नमस्कार. आज आपण भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय बद्दल आपण माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये आपण या कॉलेजचे फी स्ट्रक्चर असेल किंवा कॉलेजचा कॅम्पस कसा आहे आणि कॉलेजमधील टीचिंग आणि पेशंट फ्लो बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासोबतच आपण हॉस्टेल किंवा मेसचा तुम्हाला वार्षिक किती खर्च येऊ शकतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर जर तुम्ही अजूनही आपल्या एक्सेल करिअर गायडन्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि इम्पॉर्टंट कॉलेजेसबद्दल आपण माहिती या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज हे पुणे जिल्ह्यातील एक नामवंत कॉलेज आहे, जे की मंचर या तालुक्यामध्ये स्थित आहे. कॉलेजचे मंचरपासून अंतर एक 15 ते 20 मिनिटावर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना इथं पेशंट फ्लो देखील चांगला बघायला मिळणार आहे. तर चला आपण ह्या कॉलेजची फीज किती आहे ते बघूयात. तर आता तुम्ही स्क्रीनवरती या कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघू शकता, ज्यामध्ये आपण सर्वात पहिलं आहे, पहिल्या कॉलममध्ये आहे शैक्षणिक शुल्क, म्हणजेच आपण ज्याला ट्युशन फीज म्हणतो. त्यानंतर आहे विकास निधी, ज्याला आपण डेव्हलपमेंटल फीज म्हणतो. तर ह्या दोन्ही फीज प्रत्येक कॅटेगरीसाठी केवढ्या आहेत तर आपण इथं स्क्रीनवरती बघू शकतो. तर SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचा डेव्हलपमेंटल फीज असो किंवा ट्युशन फी असो, ह्या सर्व फीज माफ केलेल्या आहेत. त्यानंतर आपण OBC कॅटेगरीचा विचार केला तर ज्या विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात तर त्यासाठी या कॉलेजची फीज राहणार आहे 1,02,385 रुपये. त्यानंतर आपण VJNT कॅटेगरीचा विचार केला, जेही विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांसाठी किती फीज राहणार आहे तर आपण बघूयात. तर या दोन्ही कॅटेगरीकरिता फीज राहणार आहेत 17,769 रुपये. तर VJNT कॅटेगरीमध्ये NT1 कॅटेगरी येते, NT2 येते, NT3 आणि VJ कॅटेगरी. तर त्यासोबतच VJNT आणि SBC या दोन्ही कॅटेगरीची फीज सारखीच आहे. त्यानंतर आपण EWS आणि EBC कॅटेगरीची फीज बघूयात. तर ह्या दोन्ही कॅटेगरीची फीज सारखीच आहे, 93,500 रुपये एवढी या दोन्ही कॅटेगरीची फीज राहणार आहेत, जे की तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी एवढी फीज पे करणे आहे कॉलेजला. त्यानंतर आपण ओपन कॅटेगरी म्हणजे जो की खुला वर्ग आहे त्यासाठी किती फीज राहणार आहे ते बघूयात. तर इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की ह्या कॉलेजची फीज राहणार आहे 1,87,000 रुपये फक्त ओपन कॅटेगरीसाठी. त्यानंतर आपण जो की मॅनेजमेंट कोटा आहे म्हणजेच IQ कोटा, तर त्यासाठी किती फीज राहणार आहे तर इथं स्क्रीनवरती आपण इथं बघू शकतो 5,61,000 रुपये एवढी मॅनेजमेंट कोटासाठी फीज राहणार आहे. जर तुम्हाला या मॅनेजमेंट कोटा थ्रू आमच्याकडून जर ॲडमिशन करून घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता, किंवा तुम्हाला जर काउन्सिलिंगमध्ये आमची हेल्प हवी असेल तरी देखील तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता व आमच्या टीमद्वारे तुमच्या एक चांगले ॲडमिशन करून देण्यात येईल आणि खूपच कमी बजेटमध्ये देखील तुमचं ॲडमिशन करून देण्यात येईल. त्यानंतर आपण इतर जो शुल्क आहे म्हणजेच युनिव्हर्सिटीसाठी किती फीज राहणार आहेत ते देखील आपण इथं बघू शकतो. तर इथं प्रत्येक कॅटेगरीसाठी किती फीज राहणार आहे तर ते तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. त्यामध्ये SC कॅटेगरी किंवा सर्व कॅटेगरीजची फीज किती राहणार आहेत तर इथं तुम्ही स्क्रीनवरती सर्व बघू शकता. सगळ्यात जास्त फीज इथं आपण IQ कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा याची बघू शकतो. त्यानंतर आपण जर का इथं तुम्ही ॲडमिशन घेतलं तर खाली इथं कॉलेजचे डिटेल्स म्हणजे तुम्हाला DD किंवा जो चेक आहे तो कुठल्या नावाने बनवायचा आहे याचे देखील इथं डिटेल्स दिलेले आहेत. तर तुम्हाला DD जर बनवायचा असेल तर भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज या नावाने तुम्हाला इथं DD बनवावं लागणार आहे. जर आपण ह्या कॉलेजच्या हॉस्टेलचा विचार केला तर तुम्हाला वार्षिक फीज ही जवळपास एक 40,000 ते 45,000 रुपये एवढी राहणार आहे. त्यानंतर आपण इथं या कॉलेजचा कट ऑफचा विचार केला तर मागील वर्षी विद्यार्थ्यांना 300 मार्क्सवर देखील हे कॉलेजची अलॉटमेंट झाली आहे, आणि जर आपण IQ कोटाचा विचार केला तर खूपच कमी मार्क्सवर देखील या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलेले आहेत. तरी देखील जर तुम्हाला आमची काउन्सिलिंगमध्ये हेल्प हवी असेल किंवा एक सिक्युअर ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही आम्हाला
खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा नंबर आहे 920 910 1770, ज्यामध्ये तुम्हाला एक खात्रीशीर व चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यात आम्ही तुमची नक्की मदत करू. जर आपण या कॉलेजचा पेशंट फ्लोचा विचार केला तर हे कॉलेज एका चांगल्या लोकॅलिटीमध्ये स्थित आहे. त्यामुळे पेशंटचा एक सुरळीत फ्लो या कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इथं प्रॅक्टिस करायला देखील खूपच चांगले चान्सेस आहेत. जर तुम्हाला अजूनही काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. आणि आपण भेटूया आता पुढच्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.